सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मुक्काम पोस्ट माठ तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020. पंढरीची वारी आहे माझे घरी अनेक न करी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवासी गायीन अहर्निशी मुखी नाम नाम विठोबाचे घेईन मी वाचे नाम विठोबाचे घेईन मी वाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणे हा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या जये गावी केला वास त्याशी नसावे उदास विठ्ठल पंढरीची वारी आहे माझे घरी अनेक न करी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवासी गायीन अहर्निशी मुखी नाम. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्रीमंत संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा उत्कृष्ट असा अगदी सोपा जवळजवळ सगळ्या भजनी मंडळाच्या पाठातला परिचयाचा आहे. कुणाच्या पाठच नसला तर कानपाठ तरी आहेच. पंढरी महात्म्य प्रकरणातील अभंग असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाची जी मुख्य साधना आहे ती मुख्य साधना म्हणजे नाम साधना आणि त्या नाम साधनेला पुष्टी देणारं व्रत वैकल्य म्हणजे एकादशी व्रत. या नाम साधनेविषयी आणि एकादशी व्रताविषयी आपल्या अंतःकरणात असणारी निष्ठा प्रगट करणारा अभंग आहे. विठ्ठल अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगद आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम आगात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजुनिधी ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंतांच्या आशीर्वादानं प्रभू रामचंद्रजीच्या पदस्पर्शानं पुनीत झालेले संत श्रेष्ठ निळोबरायांच्या कृपेने आणि संत निमराज महाराजांच्या कृपा प्रसादानं समस्त ग्रामस्थ मंडळी माठकरांच्या वतीनं कालभैरवनाथाच्या पवित्र प्रांगणामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गेल्या 31 वर्षापासून सुरू असणाऱ्या नामसप्ताहातील या वर्षीचे 32वे वर्ष बरोबर आहे ना. आणि या 32व्या वर्षातील 7व्या दिवसाची कीर्तनाची सेवा 7वाच का 7व्या दिवसाची कीर्तनाची सेवा आजचे जे काही सौजन्य दाते आहेत अहिलालजी घेगडे अध्यक्ष शिवसेना माठ आणि आप्पासाहेब खेडकर ग्रामपंचायत सदस्य माठ या आप्पासाहेब खेडकर आणि अहिलालजी घेगडे यांच्या वतीनं आमचे मित्र घेगडे पाटील यांनी मला योगेशजी घेगडे यांनी फोन केला आणि त्यांनी मला सांगितलं महाराज पहिला फोन तुम्हाला लावलाय तुमचा कोणता दिवस घालायचा सांगा. म्हणलं 10वा सोडून कोणता घाला काही अडचण नाही. आणि योगायोगानं हा 7वा दिवस माझ्या वाट्याला आहे. सर्वप्रथम ग्रामस्थ मंडळी माठकराची मी मनापासून माफी मागतो की 1 वर्ष माझ्याकडून चकली झालते. विठ्ठल विठ्ठल सेवेच्या निमित्तानं आपण सर्वजण आज उपस्थित आहात. गुणीजन मंडळी महाराष्ट्रातील रती महारथी महाराज मंडळी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद. गोड चाल म्हणली सुंदर त्यांना धन्यवाद. आळंदीकर आमची महाराज मंडळी गुरुबंधू मंडळी आवर्जून उपस्थित आहेत आपल्या चरणावर नतमस्तक आहे. दोन्ही मृदंग वादक त्यांना मनापासून धन्यवाद देतो. लांबून लांबून आलेल्या जाणत्या परमार्थी श्रोत्यांच्या चरणारविंदी मी माझा माथा नतमस्तक करतो.
परिहारामध्ये जास्त वेळ न घालवता आपण आपल्या चिंतनाला प्रारंभ करूया. आजचा तसा सेवेकासाठी निवडलेला अभंग हा पंढरी महात्म्य प्रकरणातला आहे. एकादशीचं आणि नामाचं महत्व सांगणारा अभंग आहे. योगायोग असा आहे की आजच्या दिवशी मागणीपर अभंग असायला पाहिजे, पण मागणीपर अभंगापेक्षा बी आजचं वृत्त फार मोठं आहे. आजचा दिवस म्हणजे पांडुरंगाची वारी. की मजा येते जरा, बरोबर आहे का नाही? प्रमाणाला दिलाय नाही महाराज, भरपूर प्रमाण द्यायचे, काही अडचण नाही महाराज. हा, मी बी भजनाचा चाहता माणूस आहे. मला गाण्यातलं वाजविण्यातलं काही कळत नाही महाराज, पण मला चांगलं ऐकायचा नाद आहे, एवढंच आहे. मी अंतकरणापासून मला कीर्तनाला लोक किती हे माहितीच नाही महाराज, आणि कळतच नाही. किती लोक असू द्या, मी लाख लोकात बी कीर्तन केले ते आमच्या आळंदीकर महाराज मंडळीला माहिती. आणि 4 लोक असले तरी मला अडचण येत नाही. माईक चांगला असलं, 2 गाणारे आणि 1 वाजवणारा चांगला असला की मी एवढे हनवणू कीर्तन करतो महाराज. मी कलाकाराचा चाहता माणूस आहे. येत नाही काही मला, पण ऐकायचा नाद आहे. म्हणून प्रमाण बिंदास्त द्यायचे, नसलं बी बसत तरी द्यायचं. मी ओढून आणतो, काही काळजी करायचं का? विढालं विढालं काय स्वतः भगवान परमात्म्याच्या मुखातले शब्द आहेत. काय आशा देव गुज सांगे पंढरीशी यारे, आणि प्रेमे चित्ती घ्या रे नाम माझे. स्वतः भगवान अभंग नामदेवराच्या गाथ्यातला, पण स्वतः परमात्म्याच्या मुखातले शब्द आहेत की भगवान म्हणतात, बाबा गुपित सांगतो तुम्हाला, एरवी तुम्ही पंढरपूरला नाही आलात तरी चालेल. काय एरवी तुम्ही पंढरपूरला नाही आलात तरी चालेल, पण 2 एकादशीला मात्र मला विसरू नका. आषाढी कार्तिकी विसरू नका. एकादशीला मला विसरायचं काय नाही. आपली जाकली मुठला का ठेवायची, उघडं पडते. ही पाकिटा चाक खानतेत पुन्हा, त्याच्यामुळे आता करायचं नाही, अजिबात नाही. आपल्या माणसाची इज्जत कधी घालवायची नाही. आषाढीला आणि कार्तिकीला मला विसरू नका. वा, आणि काय चालतं महाराज, वेळेनुसार शॉर्टकट म्हणली, याला मुरलेलं लोणचं म्हणायचं. ही म्हणजे मुरलेले महाराज, मुरलेली माणसं. आणि मुरलेलं लोणचं कसं बी खाता येतं महाराज. माणूस पहिल्यांदा मुरलेले लोणच्यातला पहिल्यांदा मधला मसाला हाणते, बरोबर आहे का? मसाला संपायला लक्षात आलं की कातड मुरलेला असं असतंय महाराज. हे काही उगाच नाही महाराज. 2 एकादशीला मला विसरायचं नाही, एक आषाढी आणि दुसरी कार्तिकी. त्यापैकी आजची ही काय कार्तिकी आहे. मग कार्तिकीच्या दिवशी मग 7वा दिवस जरी असला तरी, पंढरपूर बंद असलं तरी आपल्याला देवाला विसरून जमल का? म्हणू नये पंढरीची वारी आहे करायचं महाराज. काय चाली भरपूर म्हणायच्या, प्रमाण भरपूर म्हणायचे, पण लोक लय आंबट होऊ नयेत म्हणून चाली म्हणायचे, एवढंच करायचं, बाकी काय नाही. आणि माझा नियम आहे काय, एखाद्या गावात मी नवीन गावात गेलो की काकडा होस्त जात नाही, असा माझा नियम आहे. जमतंय का? हा, मग ह्या बघा चिरकर की फिर कर, आता जी होईन ते होईन. मग जिथं उजडन तिथं असलं असतंय आपलं. तसं डिलेवानी काम आहे का माझं कुठलंच? ओ डिलेवानी काम आहे का? डिलेवानी कामच नाही महाराज. कंबर मी डिलेवानी बांधित नाही मी, हे बी लक्षात ठेवा कधी. चिरकर की फिरकर सोडित नसतो. आता ताब्यात आलो मग हे चिरकर की फिरकर काय माहिती का? एक जणानं सकाळी जांभळं विकत घेतले.
जांभळण पाट, अरे पाट जांभळ एकच घेतले आणि ती योगायोगाने त्या मापामध्ये भुंगा बी आला. काय भुंगा दिसायला जांभळासारखाच काळाचं, आणि योगायोगाने खाणाऱ्या माणसाने एक जांभळ उचलून तोंडात टाकायचं, ती भुंगाच तोंडात आला. भुंगा तोंडात आल्यावर चिरकलं. चिरकल्याबरोबर त्या माणूस म्हणला पैसे दिले, चिरकर की फिरकर सोडीतच नाही तुला. आपला बी धंदा तसलाच आहे. मग पटत असलं तर बघा, नाही तर एवढं वर्ष होऊन राम राम, मग जाऊ द्या तिकडे, जीव होईल तेव्हा. मुद्दा कुठे की पंढरपूरचं मंदिर बंद आहे. मग मंदिर बंद आहे, आपल्याला तिथं जाता येत नाही, म्हणून आमची वारी इथंच आहे, म्हणून अभंगाची निवड आहे. विढळ बस झाली प्रस्तावना. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंग 3 चरणाचा. एवढा छोटा अभंग का घेतला त्याचं कारण आहे मला. शक्यतो अभंग 4 चरणाचे असतात. किती चरणाचे? रात्रीचा किती चरणाचा होता? 4. त्याच्या आधीचा 4, त्याच्या आधीचा 4, त्याच्या आधीचा 4, सगळे 4च आहेत ना, बरोबर आहे. 4च चरणाचे अभंग का? त्याचं कारण आहे महाराज. त्याचं कारण काय? 2 चरणाच्याने कसं वागावं हे सांगण्याकरता 4 चरणाचे अभंग आहे. लक्षात आलं का? आज समाजातली 2 चरणाची माणसं नीट वागत नाहीत, म्हणून 4 चरणाचे अभंग. कुठं वागलेत? नाही तर ही वेळ आली असती का? पण एक वाक्य लिहून ठेवा. कुछ गुना तो हमने भी किया है साहब, कुछ गुना तो हमने भी किया है साहब, वरना मुंह छुपाने की जरूरत क्या थी. लक्षात आलं का बोलणं माझं? हा, कुठंतरी आपलं सुद्धा चुकलं असेल, नाही तर तोंड झाकून बोंबलत फिरायची वेळ आली असती का? नाही, जाऊ द्या. नाम साधना ही सर्वश्रेष्ठ साधना मानली महाराज. पण ही नाम साधना असली साधना आहे. तुकोबरा नाम साधनेविषयी निष्ठा व्यक्त करतायत. आज आमचं किती प्रेम आहे नामावर हे व्यक्त करतायत महाराज. व्रतावर किती प्रेम हे व्यक्त करतायत. वारकरी संप्रदायाची सुरुवात कुठून आहे सांगता येईल का? आपल्याकडे 4 संप्रदाय प्रामुख्याने मानले जातात. माझी भाषा कळती का? जरा बोर होते, कळायला लागली ना. आपल्याकडे 4 संप्रदाय कोणचे? गणपत, शाक्त, शैव आणि वैष्णव असे 4 संप्रदाय. गणपतीला संबंधी नाही ती गणपता, शिवार संबंधी नाही ती शैव हा, शाक्तर संबंधी नाही ती शाक्त हा, आणि विष्णूवर संबंधी नाही ती वैष्णवा. गणपतीच्या उपासकांना गणपत म्हणतात, भगवान शंकराच्या उपासकांना शैव म्हणतात, शाक्तनाम देवीची जी उपासना करतात त्यांना शाक्त म्हणतात, आणि विष्णूची जी उपासना करतात त्यांना वैष्णव म्हणतात. आपण वैष्णवातले. आपण कोण आहेत? वैष्णव. कारण आपण ज्ञानोबा परंपरेत. ज्ञानोबा कोण आहेत? ज्ञानदेव वैष्णव. ज्ञानोबा यांनी या संप्रदायाचा पाया रचला. गोष्ट खरी आहे, बरोबर आहे का? हो, बरोबर आहे का? ज्ञानदेवे रचिला पाया, बरोबर आहे. उभारिले देवालया. पण हे संप्रदायाची स्थापना नेमकी कुठून झाली? हे काय उगवल आहे का? गवत उगवत तसं? नाही नाही नाही, ही मोगम नाही. वारकरी संप्रदाय सुरुवात कुठून झाला? आदिनाथ मोर सगळा सिद्धांत पासून स्थापना आहे. भैरवनाथचा अवतार कोणाचा? शंकराचा. बोला, ओ बोला. शंकराचा. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा किंवा आदिनाथ उमा बीज प्रगटले ही एकच अभंग आहे सगळे. मचिंद्रा लादले सहज स्मिते. रोजच त्या पार्वतीनं म्हणायचं महाराज काय? भगवान तुमचं जे संप्रदायाचं ज्ञान म्हणतात ते कसलं ज्ञान आहे ती एकदा आम्हाला सांगा. असं कळायली का? जड जात नाही ना महाराज, खरं सांगा. तसं काही माझी पहिली वेळ आहे म्हणून होय पुराव कसं आहे बरं ना.
बरोबर आहे ना? हा, मी उगा आपलं 10-5 रुपये कमी व्हायचे जे पहिले बिनच सोडून काय चाललं होतं? पार्वतीला रोजच म्हणायचं हे तुमच्या संप्रदायाचं ज्ञान, जी ज्ञान कसलं ज्ञान आहे ती एकदा मला सांगा. भगवान शंकर म्हणायचे बघू वेळ येईल तेव्हा. पण बाई ती महाराज ऐकती का? बाई ऐकत्यात का? ओ बोला, ओ गावाले बाई ऐकत्यात का? मग किती लांबच्या मिशा ठेवा, बाई ऐकत्यात? बाई ऐकतच नाहीत महाराज. म्हणून काही काही अलीकडच्या हे जुन्या म्हाताऱ्या माणसांनी मिशा काढू द्या, पण तरुण पोराने बी मिशा काढून टाकल्यात. आता बायकोच घेत नाही म्हणजे मिशा काय चेहत बुडवायच्यात का? काय कामाचे आहेत मिशा सांगा? मिशा ठेवायला विकापत लागती महाराज, कोणाचं विकाप नाही. बाय ऐकत नाही ऐकत. पार्वतीनं ती जगत जननी आहे. पार्वतीनं म्हणावं भगवान एकदा सांगा. एके दिवशी पहाटे 4लाच भगवान शंकर उठले. पार्वती उठ चल म्हणले. कुठं समजायला लागले ना? म्हणजे मला असं माना बिना हलवी म्हणजे कळण, म्हणजे कसं सांगायला बी हुरूप आला पाहिजे. बरोबर आहे का नाही महाराज? बरोबर आहे का नाही? एका गावात मी कीर्तनला गेलो, एक माणूस असा करायचा मला बसल्या पुढं. मला वाटायचं त्याला लय कळते. मी सगळं कीर्तन महाराज त्याच्या बघून केलं आणि कीर्तन झाले. लोकांनी म्हणलं त्या माणसाचा लय अभ्यास आहे. म्हणले त्याला ऐकू येत नाही. म्हणले काय करावं काय महाराज हाणून घ्या. त्याच्यामुळे असे मी माणूस असा आहे महाराज. मी मुळात शिक्षकी पेशातला माणसासारखं काम आहे माझं, की संवाद झाला पाहिजे. कीर्तन म्हणजे संवाद असला पाहिजे. कुठं राहतो असं झालं की मग उजरुस्त कीर्तन करतोय मी, काही वाटत नाही मला, पण हे संवाद झाला पाहिजे. काय पार्वतीनं भगवान शंकराने सांगितलं पार्वती उठ चल बरं. म्हणले कुठं? तू अगोताच उरकितो एकदा. तर भाषा थोडी बीड जिल्ह्यात त्याच्यामुळे ऍडजस्ट करून घ्या. तो अगोताच उरकितो. विमानात पार्वतीला बसविलं महाराज आणि अशा ठिकाणी नेलं. झाड नाही, पशु नाही, पक्षी नाही, काही नाही, समुद्राच्या पलीकडे नेलं. मी बोलत नाही, ज्ञानोबा ज्ञानेश्वर बोलले. शिर सिंधूचे परिसरी शक्तीची कर्ण कुहरी. काय शिर सिंधूचे परिसरी याचा अर्थ आहे शिर सिंधू म्हणजे समुद्र. विमानात बसून पार्वतीला समुद्राच्या पलीकडे नेलं. शक्तीची कर्ण कुहरी. शक्ती म्हणजे पार्वती, कर्ण म्हणजे कान. पार्वतीच्या कानात तोंड घालून ज्ञान सांगायला सुरुवात केलं. काय सांगितलं? ज्ञानोबा म्हणले आपल्याला माहित नाही. सांगितले त्रिपुरारी नेनो कैते. ज्ञानोबा म्हणतात काय सांगितलं देव जाणे, पण सांगितलं एवढं खरंय. आता ज्ञानोबा जिथं नेनो म्हणतात मग तिथं आपण जाणो का? नाही. बोला की ओ बोला, आपण जाणो आहे महाराज. ज्ञानोबा नेनो म्हणतात. ज्ञान सांगायला सुरुवात केली, पण ज्ञान नावाचा पदार्थच हार्ड पदार्थ आहे महाराज. ती जड जाते. सोपं आहे का? पार्वतीला ज्ञान सांगाय डोळे झाकून भगवान शंकर सांगत होते आणि भगवान शंकर सांगत असताना पार्वतीला झोप लागली. काय झालं? हो बोला की झोप लागली, डोळा लागला. पार्वतीला महाराज डोळा लागला. भगवान शंकर ज्ञान सांगत होते. भगवान शंकरांनी डोळे उडून बघितलं, पार्वती झोपली म्हणले. मग म्हणले हुं कोण म्हणत होतो? हुंकार कोण देत होत? डोळे झाकले, ध्यान लावून बघितलं तर म्हणले भगवान विष्णूनं घेऊन गेले. हे कोण घेऊन गेलं? विष्णू. म्हणजे विष्णूला कस काय नेलं? हे चोरीचे धंदे विष्णू कस काय करायला लागला? मग लक्षात आलं त्यांच्या काय हे सांगितलेलं ज्ञान वायाला जाऊ नये म्हणून विष्णू घेऊन गेला. कारण भगवान शंकर आहेत महाराज, बाकीचे देव आहेत, पण हे महादेव आहे ना. हे पुन्हा पुन्हा याच्या तोंडातून ज्ञान येणार आहे का? नाही. मग भगवान विष्णूनं काय केलं? समुद्र किनाऱ्यावर चाललेली ही घटना चाललेली लक्षात घ्या. सूक्ष्म रूप धारण केलं आणि माशाच्या पोटात प्रवेश केला. कुणाच्या? कुणाच्या? माशाच्या पोटात प्रवेश केला. आणि माशाच्या पोटात प्रवेश करून गुप्त मना चाबराय म्हणा थोडक्यात. बरोबर आहे का? थोडे दोन बोल वाजवता येतात म्हणा, दोन चाली येतात माझ्यासारखं पोपटपंची बोलता येते म्हणा. आशाच्या इथंच जाऊन धरते. मी बोलत नाही. कोण बोलते? नवल अहंकाराची गोटी विशेषण लगे अज्ञानाचे पाटी. सज्ञानाचे
झोंबे कंठी नाना संकटे नाचवी नवल अहंकाराची गोठी इथं धरतोय. अवस्था ही विष्णूची हीच अवस्था झाली. जाताना बारीक रूप धारण करून मध्ये प्रवेश केला, पण बाहेर निघत असताना माशाचं पोट फाडलं बाहेर आले, म्हणून मच्छिंद्रा लाधले सहज स्थिती. प्रक्रिया कशी आहे? अगोदर ऍडमिशन फीस, बरोबर आहे का नाही, क्लासची फीस, पण इथं सहज मिळाले. मच्छिंद्राला आले आणि सहज मिळालेलं पचत नसतं, हे कवाबी लक्षात ठेवायचं महाराज. मग ज्ञान असू दे नाही तर धन असू द्या, सहज पचत नसते, फुकटचं पचत नसते. म्हणून संप्रदायात गुरुदक्षिणा देण्याची पद्धती महाराज. सहज मिळालं, पचलं नाही, माशाचं पोट फाडलं बाहेर आले. मच्छिंद्रा लादले सहज स्थिती. मच्छिंद्राला अवतार विष्णूचा ज्ञान त्यांना मिळालं. भगवान शंकरानं विचार केला, काय फुकट मिळालंय, पण फुकटाला फुकट महागारी देतोय का काही फीस घेतोय? एकदा परीक्षा बघू. काय एकदा परीक्षा बघू. मच्छिंद्रात घेऊन निघाले आणि भगवान शंकर गोरक्षाच्या रूपात आले. भगवान विष्णूच्या लक्षात आलं, हे जमत नाही, ज्याचे दिले त्या फळ पावे आपण अशी. बघितल्याबरोबर मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केलं, गोरक्षनाथाला देऊन टाकलं महाराज. आता लक्षात आहे तुमची यादी. मच्छिंद्रनाथ विष्णू, गोरक्षनाथ शंकर, बरोबर आहे का नाही? मच्छिंद्रनाथ विष्णू, मच्छिंद्राने बोध कुणाला? गोरक्षाशी. शंकराला परत केलं महाराज, गोरक्षाशी केला. घेऊन निघाले गोरक्षशंकर. निघालेलं माघारी वळले, म्हणले नाही नाही, एकदा परीक्षा बघून बघू, घेऊन बघू एकदा. मोठी माणसं मुडिष्ट असतात महाराज, त्यांच्या मूडवर चालायचं असते मोठ्याच्या, बरोबर आहे का नाही? निघालेले वळले, गोरक्ष वळला गहिनी. गहिनीनाथ विष्णूचा अवतार. कुणाचा अवतार? बोला ओ बोला, विष्णूचा अवतार. निघालेले वळले आणि कुणाला? गहिनीला देऊन टाकलं. गहिनी अवतार शंकराच. कुणाचा? विष्णूचा. निघालेले गोरक्षनाथ वळून गहिनीनाथ रूपी विष्णूला ते देऊन टाकलं. गहिनीनाथाने विचार केला, वळून दी आरती माघारी येऊन दिलंय, ती आरती आता आपली परीक्षा चाललेली, म्हणले आता परत करायचं. पण शंकर काही यायला तयारच नाहीत. 2 रूप धारण केले गहिनीनच. कुणी? गहिनीचे 2 रूप. एक रूप धारण केलं गहिनीचं गुफेत आणि दुसरं रूप धारण केलं निवृत्तीनाथाचा आळंदीला. म्हणून सदाशिवाचा स्वामी निवृत्ती. आणि हे तीर्थयात्रा करत असताना नाशिक त्र्यंबकेश्वरची वाघाचं रूप धारण करून निवृत्तीनाथ रूपी शंकराला बिघडविलं आणि गहिनी ज्या गुफेत बसल्या त्या गुफेत आणून घातलं. गहिनीनाथाजवळ निवृत्तीनाथ आल्याबरोबर गहिनी प्रसादी निवृत्तीनाथ देऊन टाकलं महाराज, देऊन टाकलं. आणि निवृत्तीनाथानं विचार केला, शंकरानं आता जी द्यायचं ती घ्यायचंच नाही. आणि मग ज्ञानदेवा बर कशासाठी सांगायला? हुकी आली का मला? का मग भांडवल संपलंय? याच्यासाठी सांगायला लागलोय. या संप्रदायाची स्थापना भगवान शंकराने केली. एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव. आणि या संप्रदायामध्ये भगवान शंकरानं पहिल्यांदा भजन ओपन केलं. म्हणून भजन करी
सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मुक्काम पोस्ट माठ तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मुक्काम पोस्ट माठ तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर. दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020.